नाश्ता म्हटलं की उपीट आणि पोहे, पण आज आपण शिकणार आहोत पाटलांच्या घरचा, थेट पाटलांच्या घरचा बरं का, झक्कास असा धपाटीचा बेत. त्यासाठी करायचं काय, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे छान जाडसर घ्यायची वाटून. खलबत्ता बघून घाबरून जाऊ नका, मिक्सरला वाटले तरी चालेल. आता घ्यायचं ज्वारीचं, बेसनाचं आणि गव्हाचं पीठ. आता ह्या पिठात टाकायचं चवीपुरतं मीठ, त्यानंतर टाकायची हळद, रंग मस्त येतो हळदीमुळे, आणि जाडसर वाटलेलं हिरवी मिरचीचं वाटण, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा, धणे पावडर आणि हिंग. धपाटे एकदम खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी यात टाकायचं आहे 2-3 चमचे तेल आणि छान मिक्स करून लागेल तेवढे पाणी टाकत भाकरीसाठी जसं मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नको आणि जास्त सैलसरही नको. धपाटी थापायसाठी आपण ज्वारीच्या पिठामध्ये मीठ आणि हळद टाकून हे पीठ छान मिक्स करून घेणार आहोत. आता आपण पोळपाटावर छान धपाटी थापून घेऊया. थोडीशी धपाटी थापली की त्यावर टाकायचं तेल आणि मस्त गोल गरगरीत धपाटी घ्यायची थापून आणि मधोमध पाडायचं बरं का गोल. आजी सांगायची याचं कारण आहे ना लक्षात. आता टाकून घ्यायचं तव्यावर तेल आणि धपाटी टाकून एक बाजूने छान पाणी लावून घ्यायचं. लावलेलं पाणी सुकलं की धपाटे घ्यायचं पलटून आणि दोन्ही बाजूनी छान तेल लावून खरपूस भाजून घ्यायचं. झाला की ओ मस्त पाटलांच्या घरचा नाश्त्याचा बेत. बनवून बघा, आस्वाद घ्या आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.